काढलं जायचं। त्यामुळं जरा आपल्याला संपूर्ण जिल्हा प्रशासनाला ज्या काय आपल्याला तयाऱ्या करायच्या त्यामध्ये सगळ्यांचं सहकार्य विनोदाने आम्ही बाकी सगळे आहेत, आम्ही शहरातले पण सगळ्यांना घेतोय आणि सर्व आता पालकमंत्री मी आम्ही शिंदे साहेबांना पण भेटतोय, त्यांना पण ते म्हणले आपण जाऊ। यात काही पॉलिटिकल वगैरे विषय नाही, हे आपल्या जिल्ह्याचा कार्यक्रम हा नुसता सातारचा पण नाही हे पण लक्षात ठेवा। हे नुसतं सातारमध्ये म्हणजे सातारचा असं नाही, जिल्ह्याचं सगळ्यातला आहे, जिल्ह्यातला कार्यक्रम आहे आणि आपल्याला तो प्रशासन म्हणून जे काही आपल्याला जेवढं हातभार, मी स्वागताध्यक्ष आहे किंवा विनोद कार्याध्यक्ष आहे म्हणून आमचंच नाव ते पण येईल असं नाही। शेवटी प्रशासन म्हणून कलेक्टर साहेब असतील, सीओ मॅडम आहेत, तुम्ही सगळे प्रशासकीय अधिकारी त्यावेळेला कोण होते काय याची पण चर्चा ओळख ही या सगळ्या कार्यक्रमातनं कायम राहत असते। माझी सगळ्यांना सूचना आहे आणि त्याप्रमाणे नियोजनामध्ये आम्ही बाकी फायनान्शियल गोष्टी पण चालू आहेत आमच्या, पैसे उभा करणं वगैरे, कारण मोठं आहे 4 दिवसाचा, 3 दिवसाचा आणि राज्य सरकारचा ह्या संमेलनामध्ये शेअर आहे, म्हणजे हा काय खासगी आणि स्वतंत्र कार्यक्रम नाही, राज्य सरकार निधी देते, म्हणजे राज्य सरकारला ते संमेलन मान्य आहे आणि मराठी भाषा विभागामार्फतच तो आपल्याला निधी येतो। तर त्यामुळे आपल्याला ती दुरुस्त्या सगळ्या आपल्याला करून घेणं, म्हणजे आता रस्तेचा पण ते सुद्धा आपल्याला करणं सगळं गरजेचं आहे। आपली सगळं इन्फ्रास्ट्रक्चर, पाणी किती लागतं नगरपालिकेला, बापटसाहेब उचलला गेला पाहिजे, घंटा गाड्या आल्या पाहिजे किंवा अग्निशमनची जी व्यवस्था आहे तिथली की आपल्याला त्या गाड्या वगैरे ठेवाव्या लागतात, त्या फिरती टॉयलेट्स आहेत, तर ती सगळी व्यवस्था आपल्याला करावी लागेल। आईला साहित्यिक साहित्य संमेलनाच्या बाबतीत पण आमची बैठक झाली, तर त्याच्याच अनुषंगानं साहित्य संमेलनासाठी पण सातारा शहरामध्ये इलेक्ट्रिक सिटी बस म्हणजे नगरपालिकेकडनं चालू करण्याबाबत तर सीओ होते, तर आमची तिथं पण चर्चा झाली। तर एक म्हणजे आता थोडं प्रायोगिक म्हणूया याला, प्रायोगिक तत्वावर सातारा नगरपालिकेकडनं सिटी बस काही प्रमुख रूट जे आहेत, म्हणजे सगळीकडं आता नाही करू शकणार आपण, पण प्रमुख रूट जे आहेत प्रामुख्यानं रेल्वे स्टेशन, एसटी स्टँड, बोगदा, शाहूपुरी ही बऱ्यापैकी आपल्या शहराची 4 टोकं होतात, तर ह्याला कसंही करायचं ह्याचं एक नियोजन चाललंय आणि लवकरच नगरपालिकेकडनं ते सुद्धा कसं चालू करता येईल ह्याचं म्हणजे चालू करायचंच आहे, तर त्याचं नियोजन आमचं जे आहे ते सुरू आहे, लवकर ते सुद्धा आपण चालू करतो।